गाझा पट्ट्यात आक्रमक हल्ले करणाऱ्या आणि आता वेस्ट बँक ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केलेल्या इस्रायलला दुहेरी झटका मिळालाय। इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांचं भाषण सुरू असताना अनेक मुस्लिम राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सभात्याग केलाय। युनायटेड नेशन्स आमसभेत नेमकं काय काय घडलंय पाहूयात। Please order in the hall. ही दृश्य आहेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतली। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आमसभेत भाषण करायला उभे राहिले आणि अनेक देशांच्या प्रतिनिधींनी असा सभात्याग केलाय। भाषण सुरू करताच घोषणाबाजीही झाली। विशेषतः डझनभर अरब आणि मुस्लिम राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी असा निषेध नोंदवलाय। त्यांना काही आफ्रिकन आणि युरोपियन प्रतिनिधींची सुद्धा साथ मिळाली। अमेरिका आणि ब्रिटनने मात्र सभात्याग केला नाही। त्यांचे कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बाल्कनीतून काही उपस्थितांनी उभं राहून टाळ्या वाजवून नेतन्याहू यांचं कौतुक केलंय। नेतन्याहू यांनी हमासला संपवावंच लागेल असं सांगत पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या देशांवर टीका केली आहे। पाश्चात्य नेते दबावाखाली झुकले असतील पण इस्रायल झुकणार नाही असं त्यांनी सांगितलं। रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करताना इस्रायलच्या पंतप्रधानांना विरोध ठळकपणे दिसला। हे कमी म्हणून की काय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना झटका दिलाय। वेस्ट बँक भागावर कब्जा करू देणार नाही असं सांगून ट्रम्प यांनी इस्रायलला धक्का दिलाय। पॅलेस्टाईनला ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससह 10 देशांनी देश म्हणून मान्यता दिली आहे। त्यात अरब देशांनीही दबाव वाढवल्यानं ट्रम्प यांनी इस्रायलला प्रत्येक बाबतीत पाठिंबा देण्याची भूमिका बदलली। वेस्ट बँक भागात सुमारे 30 लाख पॅलेस्टाईनी लोक राहतात। इथे पॅलेस्टाईनी प्राधिकरणाचा कारभार चालतो पण इस्रायली सैन्याचा पहाराही असतो। प्रस्तावित पॅलेस्टाईन देशाचा हा मुख्य भाग असावा असं पॅलेस्टाईनी लोकांना वाटतं। पण या भागात 100वर वस्त्या वसवून सुमारे 5 लाख इस्रायली वास्तव्य करू लागलेत। वेस्ट बँक भागावरही कब्जा करण्याचा इस्रायलचा इरादा आहे पण वेस्ट बँक भागावर इस्रायलचा कब्जा करू देणार नाही असं ट्रम्प यांनी ठणकावलंय। त्यामुळे पुढच्या काळात यावरून बरेच काही घडेल याची झलक अमेरिकेतल्या घडामोडींमध्ये पाहायला मिळाली आहे। रिपोर्ट पुढारी न्यूज।